मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीम सेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आजच्या दिवसाक लोकविश्वास प्रतिष्ठान हे संस्थेचे तर्फेन तशीची संजय पै रायतुरकर चॅरिटीज हे संस्थेतर्फेन आजच्या दिवसाक हांगा स्वामील्या उपस्थितींतू तशीच विशेष जावन गेलो आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामीले पुरस्कार स्वीकारित असले। तशीच भारत देशाचे अनेक नामांकित पुरस्कार स्वीकारित असले अनिल काकोडकर तांगेलबैकेचे हांगा आगमन तशी तांगेलबैके उपस्थितींतू आज हे शाळेचे लोकार्पण आजच्या दिवसाक हांगा घडत असा। आताची विषय कळील प्रमाणे 12 वर्ष पहिले हांगा शिलान्यास घडिले आणि 12 वर्षानंतर आजच्या दिवसाक हांगा लोकार्पण घडता असा। पण अनेक वर्षानंतर स्वप्न परिपूर्ण जाता असा हे अत्यंत हर्षदायक असा आणि अत्यंत समस्त गोमांतकाक अत्यंत संतुष्टाचे दिवस म्हळ्यार हे एप्रिल 2 तारीख 2025। आजच्या दिवसाक खरेक आम्ही एक विषय सांगता हे दिव्यांग चेडूं कोण आसाची भुरगी कोण आसाची स्पेशली डिसेबल्ड चिल्ड्रन्स म्हणून आम्ही संबोधन करताची तांकां खूप रितीचे एक म्हणजे तांचेर अपवाद असा। अपवाद कशे की म्हळ्यार जर असल भुरगे एक कुटुंबांत जन्म आयले एक दिव्यांग भुरगो जर एक कुटुंबांत जन्म आयलो तेन कसं जात की म्हळ्यार फॅमिलीन तू आई वडिलांक बापायक आवेक आईक तेच्याल्या सोडून वचपाक जायना म्हणजे एवरी टाइम केअर घेवका इवन केअर घेवका जाल्यार कसं जाता सकाळी टायमार शाळेक धाण दिताले बट आफ्टरनून वापस तो घरा येता आफ्टरनून नंतर आणि खंय वचपाक जायना कित्याक म्हळ्यार चल आसा तागेल राखणी करका ताका कितें तरी फीड करका तागेल बरोबर उरका पडता खूपशे थोडे त्रास जाता खंय तरी एक फंक्शन आसा तेन कसन सांगचे की म्हळ्यार ह्या भुरग्या लागून भायर वचचें जायना आणि खंय तरी एक यात्रा करचेक वचा ना रे भुरग्याक घेवन वचचेक जायना त्रास जाता भुरगे खूप हे करता हायपर टेन्शन जाता खंय तरी लोकांच्या मध्ये हे केले आमकां थोडे एक मानाचे दिश्टी हे जाता सो कसं करताची भुरग्या बरोबर घरांत उरताची म्हळ्यार एकदम प्रिझन केज सारखी जाल्ली उरता भुरग्याकय तशी जाल्ली उरता आणि आवय बापायकय तशी जाल्ली उरता खंय वचचें जायना ह्या भुरग्याक घेवन फंक्शनाक गेले कितें तरी ताण केले उदा पाडून घाले ना आनी कितें तरी केले लोकांच्या मागीर टेन्शन म्हळ्यार एकदम हायपर जालो तें कसं जाता आमचे प्रेस्टीज आमगेले गौरवाक तुमगेल्या भुरग्याच्या निमित्तान अशी जाल्या हे एक आयकुचें मेळता देखून त्या आई वडील कसं करताची कितले वर्ष पर्यंत उरता तितले वर्ष पर्यंत तांकां भायर वचचें जायना। हा तुमकां दिसताले पर्याय कोणाक तरी लावून गेल वचत तांणी घेना जबाबदारी तुमच्या भुरग्याक तुम्ही हे करा हांव गेल्यार म्हाज्या आंगार उठता म्हाका गळो धरता म्हागे हात घट्टी धरता एक्सक्यूज भरपूर येता सो कोणाचेरही दवरगे न्हू भायर वचचेक जायना हांव हांगा वता दुबय वता हांव अमेरिका वता ना हांव खंय तरी एक रिलिजियस डेस्टिनेशना वचका ना स्वामी महाराजा लेगीत वचका तेन्ना ही कठिनाई येता। दोगी लोक एकदा येवचे जायना आई वडील एकदम येवचे जायना एकदा आई तरी येता नादर वडील तरी येता दोगी लोक एकदम येवचे जायना किंतु आज लोकविश्वास प्रतिष्ठानात एक हे अपवादातून मुक्ती दिल्या म्हणून आम्ही सांगताची जर फाल्याक आवय बापायक खंय तरी एक 10 दिवसाक तांकां एक धार्मिक क्षेत्रात वचचें आसल्यार
त्यांनी हे लोकविश्वास प्रतिष्ठानाचेर विश्वास दवरून भुरग्याक हांग सोडून गेलो 10 दिवस कार्यक्रम करून घेवन येवचेक ताका एक अवकाश मेळ्ळा. हालेक अपवाद येना की भुरग्याक निमित्तान म्हाका तिरुपती वचचें जालें, भुरग्याच्या निमित्तान म्हाका स्वामी महाराज ना. आता एक पर्याय असा, जर तसं कशाने तरी संदर्भ आयले तर लोकविश्वास प्रतिष्ठानाक जर आम्ही संपर्क केल्यारी तुमगेल भुरग्यांक तांणी एक रक्षण दिवप तसं काम लोकविश्वास प्रतिष्ठानाने केल्लें आसा. हे अख्खा गोवान तू आतापर्यंत खंय आरंभ जालो ना, किंतु आनी एक गजाल कसन की म्हळ्यार हानी हे केले निमित्तान आता अख्खा गोवान तू हाजी एक क्रांतीची निर्माण करचे एक नांदी ह्याची लोकविश्वास प्रतिष्ठानान केलेली आसा. सो एक विषयानं 2 अपवाद हे झाला. एक प्रचार झाले आणि एक कसन अपवाद असा ते निवृत्ती ही घडले. भले कोणेही सांगनाच ह्या भुरग्याच्या निमित्तान हांव थंय वचचेक जालें ना, म्हाका थंय वचचें जालें ना. आता तुम्ही वयकेची आरामशीर तुमगेले पर्सनल जीवनही तुम्ही जगोवपाक येता आणि भुरग्यांकही रक्षण जावचें तसं एक सेक्रेड प्लेस आयच्या दिवसाक हांगा निर्माण जाल्लो आसा. आमके एक संतोष कसन की म्हळ्यार खूपशे लोकांक दिसता स्वाम्याक आपूण घेवन हें करप, किंतु आमके एक संतोष आसा की असल एक दिव्य मंदिर आयच्या दिवसाक उद्घाटन जालें म्हणून आमी समजताची. बाकी लोकांक हे बिल्डिंग दिसताले, किंतु आमगे लेकान हे एक दिव्य मंदिर दिव्य चेतन राज्य तसेल मंदिर उद्घाटन केलं म्हणून आम्ही समजताची. अनेक कसन की म्हळ्यार हे एक भुरग्याचे अत्यंत महत्वाचे. आमका उठू लोकांक नॉर्मल भुरगे ते चलपाक येता, जे वर व्हेरी गुड इन रनिंग, हू कॅन वॉक एक्सेट्रा एक्सेट्रा, बट हांका तसल एबिलिटी उरना. वयर चलून येवचें काही कठीणाय जाता. हांगा ही पळया, जर एक बिल्डिंग करताना त्या भुरग्यांक एवरी स्टेप्स केले म्हळ्यार त्रास जाता. सो खंय एक स्टेप्स करनाशीची संपूर्ण वयर डायरेक्ट वच तशी म्हळ्यार खंयचेही भुरग्यांक स्टेप्स चडले म्हळ्यार त्रास जाता, वयरतून सकल हाडटा त्रास जाता. डायरेक्ट व्हीलचेरार वयर वच तसले उठूची सौलभ्य हांगाचे लोकांनी करून दिले. एक विशेष कसन की म्हळ्यार नॉर्मल भुरगे कोण आसाची आणि जे दिव्यांग भुरगे आसाचे, जर आम्ही कंपॅरिझन करचे केले, श्रेष्ठ कोण तरी तुम्ही विचारले आमगे लेकान ते दिव्यांगच भुरगे श्रेष्ठ म्हणून आम्ही सांगपाक येता. कारण कसन की म्हळ्यार जे नॉर्मल उरताची तांगेल आठवण तांगेल आबे बापे मात्र करता. हो मागेल भुरगो, हो इतलो शिकला, थंय शिकला. किंतु हे दिव्यांग भुरग्यांक संपूर्ण गोमांतक संपूर्ण भारताचे लोकवैकेची आठवण करचे तसले संदर्भ दिव्यांग भुरग्यांक मात्र आसा. आज पळया, जर नॉर्मल कोणे पर्सन आसा तागेल बद्दल कोणे चिंता करताले, कोणे चिंता करना. आबे बापे चिंता करतालो, तागेल फॅमिली चिंता करताली, तागेल रिलेटिव्ह चिंता करताले. किंतु आजी स्पेशली डिसेबल्ड भुरग्यांक बद्दल चिंतन कोण करता आसा? स्वामी महाराजही करता आसाची, अणुविज्ञान जावन आशिल्लो अनिल काकोडकर करता आसा, तेनेशी संपूर्ण गोमांतक समाजाचेच उडगास करता आसा. अनिल काकोडकर तुमगेल भुरग्याचे कोणे चिंतन करताना. ही इज नॉट थिंकिंग अबाउट युअर चिल्ड्रन. तो तुमच्या भुरग्याचे चिंतन करता आसा ना, कोणा चिंतन करता आसा? स्पेशली डिसेबल्ड भुरग्यांच्या बद्दल चिंतन करता आसा. म्हणजे इतले दिव्यांग भुरग्यांकले एक चिंतन करचे तसले कोणे तरी एक करता म्हळ्यार ते हांगेल निमित्तान जाल्लो आसा, दिव्यांग भुरग्यांकले निमित्तान जाल्लो आसा. सो इतले श्रेष्ठता हांकां मेळिल्लो आसा. आनी एक अपवाद कसन आशिल्लो की म्हळ्यार ते अपवाद निवृत्ती घडका म्हळ्यार कितें आताची सांगले की आमगेल मठाचे 550th वर्ष ह्याची ती 31 मार्चाक आमगेल मठ स्थापन जावन 550 वर्ष झाले. सो ताजे निमित्तान 2 वर्षा पयली आम्ही संपूर्ण रिनोव्हेशन, नवीन कन्स्ट्रक्शन इत्यादी करता आशिल्ले. सो पायाभरणी करता आशिल्ले. आमगेल 3 पायाभरणी आशिल्ले. सो आम्ही एक लोकांक हे केले. तंतू आम्ही विशेष जावन घेवन दिव्यांग भुरग्यांकडचे ना आम्ही शिलान्यास केले. कारण कसन की म्हळ्यार
लोकांना दिसले हे त्यांनी दिव्यांग भुरगे तांचे कडच्यान धार्मिक कार्यक्रम करचे नाही, ते अशुभ जाता ना अपशकून जाता असल तरेचे अभिवाद नाजल वाद करताच. हे नाका नाका त्या भुरग्यांका हात थोडे हे जालाय, ताक पाय थोडे हे जालाय, तागे कडच्यान शिलान्यास करचे नाही. देखून आम्ही मुद्दाम तांगे कडच्यान शिलान्यास केल्यार वयकेच आमगे कार्य घडता म्हण दाखोवची कितेरीची त्या भुरग्यांकडच्यान आम्ही पाया पडली. कितें की म्हळ्यार तांकां देवान एक इतलेक चेतना दिले की म्हळ्यार आम्ही जर आमगेले कसले गुण आसा ताचे किंता जास्त गुण तांगेले आसा हे आमकां कळना. तांगेल प्रतिभा पळयत 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 आमकां कळून येता की देर आर मोर. देखून तांकां स्पेशल चिल्ड्रन म्हणून सांगताच. नॉर्मल पेक्षा तांणी थोडे स्पेशल आसा म्हणून आमी सांगताच. कितें की म्हळ्यार तांगेले ते एक गुण आसा जे जर कोणाक दोळ ना, समजा हू इज ब्लाइंड, ताका कानाची शक्ती जास्त उरता, ताका स्मरण शक्ती जास्त उरता. जर तो अशें दांटून गेल्यार पुरो ताका कोण वता की कोण दांटून गेला म्हणून. फॉर एन एक्झाम्पल, कोण एक ब्लाइंड टोटली ब्लाइंड आसा, ताका व्यक्तीचे परिचय ना, व्यक्तीचे परिचय ना जाल्यार व्यक्तीची ही कॅन डिस्क्राइब की कोण मागेले घेऊन गेला. पण पळेल ना, तागेले उलयल ना, परिचय ना. सो कशी सांगती म्हळ्यार एक कुड्डो आसा म्हणलें ब्लाइंड व्यक्ती आसा, तागेले एकटो येता आनी तो सांगता अरे तू हांगा कित्याक बशिल्लो आसा, भायर वच म्हणून सांगता. तेन्ना ताका कळटा की हो व्यक्ती कोण म्हणून. कडेन आनीकटो येता आनी ताका सांगता तू हांगा बशी न्ही, तू थोडे सायडाक वचून बस म्हणून अशी सांगता. थोडे पोलायटली सांगता. फर्स्ट वन थोडे हार्श सांगता, सेकंड वन थोडे पोलायटली सांगता, थर्ड वन कसं आसा तागेले घेता आनी विचारता तू कितें हांगा बशिल्लो आसा, कसन जाल्लो आसा. तेन्ना ताणें डायरेक्ट कसन की म्हळ्यार तू हे गांवचो राजा न्ही म्हणून विचारता. तो कोण लास्ट थर्ड पर्सन येता, यू आर द किंग ऑफ दिस किंगडम म्हणून सांगलें. तेन्ना ते राजाक आश्चर्य जालें. हा तुका परिचय ना, तू म्हाका पळोवचें जायना, तर तू खंयचे भावनेन तू म्हाका राजा म्हणून वळखल कशी तुवें म्हणून. तुगे शब्दान हांव वळखलें की तू हे देशाचो राजा म्हणून. आनी कोण फर्स्ट आयिल्लो तो सैनीक आशिल्लो, ताका कसाने लागिल्लो ना, तो रॅश उलयता. तू हांगा कितें बशिल्लो आसा, भायर बस. सो तेन्ना कळ्ळें हो सेक्युरिटी मॅन. सेकंड कोण उलयलो तो मंत्री. तो पोलायटली सांगला हा थोड्याची हे करून तू हांगा कितें बस, थोडे सायडाक बस. आनी कोण राजा आसा ताका सर्व ही प्रजाचे बद्दल काळजी आसा, देखून तागेल्या म्हाऱ्यांत येवन गेल तू हांगा कितें बसला, कसन जाल्लो आसा म्हणून ताणें. सो उतरानची ब्लाइंड पर्सनाकय कळून वता की तो व्यक्ती कोण म्हणून. बट कोणाक ब्लाइंडनेस ना आनी कोणा पळोवचें येता ताका डिफरन्शिएट करचेंच कळना. सो हे डिफरन्स न्ही असले दिव्यांग भुरग्यांक तसली एक शक्ती देवान तांकां दिल्ली आसा, विशेष शक्ती तांकां दिल्ली आसा. त्या निमित्तान आमी तांकां स्पेशली डिसेबल्ड चिल्ड्रन म्हणून सांगतात. ते स्पेशली म्हणल्यार न्ही नॉर्मल पेक्षा जास्त. सो एक्चुअली आमगे लेखान आज हांगा मस्त लोक आयल्याची पुरस्कारांनी घेतिल्यात, पद्मविभूषण नाजाल्यार पद्मश्री घेतिल्लो आसा. आमगे लेखान दिव्यांग भुरग्यांक ते स्पेशली म्हणले त्याची एक व्हड पुरस्कार देवान दिल्या म्हणून आमी समजता. म्हळे कित्याक म्हळ्यार ते कोणाकच मेळना. हा थोडे दुःखद. अनेक वर्ष पर्यंत तांकां लालन पोषण करता, बाकी नॉर्मल तशी तांकां जीवन करचें जायना. खुबशे गोष्टी आसा, बट बाकी हे विशय पळयल्यार न्ही तांकां मस्त विशेष देवान तांकां अनुग्रह केल्लो आसा. आनी आमकां कितें म्हळ्यार एक दिव्यांग भुरग्यांक आमी मस्त शिकचेक मेळटा. फॉर एक्झाम्पल आमी नॉर्मल लोक आसा न्ही, हांगा उट्टू लोक ईच अँड एवरी इन्क्लुडिंग अस, आमकां कसं दिसता की म्हळ्यार उट्टू लोकांक की हे जावंक आशिल्लें, हे आसल्यार बरें आशिल्लें, ते मेळ्ळ्यार बरें आशिल्लें, ते मेळिल्लें ना म्हणून बेजार जावचें, दुःख करून घेवचें, एक्सेट्रा एक्सेट्रा आमी करून घेताच. हे जालें ना, ते जालें ना, आमकां हे करचेक मेळना, ते करचेक मेळना. सो आमी हे करून दुःख करून घेवचें, रिग्रेट करचें, एक्सेट्रा आमी इतलें करताच. किंतु एक पंथा
हे दिव्यांग भुरग्यांक पळयल पुढे त्यांना कळता तांगेलकिंत जास्त बरें देवान आमकां अनुग्रह केले तरीही दुःखी आसा. तसं कसं नाही आमकां ना, आमकां हात बरे दिले, पाय बरे दिले, उलोवपाक येता, पळोवचेक मेळटा, आयकुचेक मेळटा, स्मरण शक्ती करचेक मेळटा, खंय जावं ते घुमचेक मेळटा, फ्रीडम आसा, एवरीथिंग आसा, किंतु दुःखी आसा. एकदा तर तांकां पळयलें तेन्ना तुमकां कळटा की तुम्ही तुमच्या जीवनात कितलो संतुष्टीत आसा म्हणून, किंतु आमकां पळोवचेक मेळटा ना. दॅट इज वाय आमी दोळे असून वयके ब्लायंड जाल्ले आसात. आमी तांकां पळोवन शिकताची ना की देवान आमकां अत्यंत बरे जन्म दिले, किंतु आनीकच आमी दुःखी आसा. किंतु त्या भुरग्यांक पळयल्यार करता तांगेल जीवन आणि आमगेल जीवन तर कंपेर केल्यार म्हळ्यार तेन्ना आमी अत्यंत हतभाग्य इतलें असून वयकेची अनुभव करचे तसले बुद्धी आमगेले ना. अनेक कसन की म्हळ्यार हे भुरगे आशिल्ले जे दिव्यांग भुरगे आसाची तांकां मनुष्याचे संपर्क जास्त आणि मनुष्यांकय तांगेल संपर्क जास्त. हे नॉर्मल भुरगे कसन आसा आणि केन्नाय आता फॉर एन एक्झाम्पल कसन जाता, एक शाळेन तू क्लासरूमात टीचर सांगता रायट एन एसे म्हणून सांगता, कितें तरी एक प्रबंध बरे म्हणून सांगता. प्रबंधाचे विषय कसन की म्हळ्यार जर तुका एक चान्स मेळिल असले, तुका एक सुपर पॉवर मेळिल असले, तू कसन जावचें इच पावताशिलो अदर दॅन ह्युमन बीइंग. सो दॅट इज दी प्रबंध. प्रबंधाचे सब्जेक्ट कसन की म्हळ्यार जर तुका कसन तरी एक सुपर पॉवर ना कसन एक चान्स मेळ्ळे, तू कसन जावचें इच पावताशिलो म्हणून न्हू ते सब्जेक्ट आशिल्ले. एक एक लोकांना हांव हें जावचें आशिल्लें, हांव हें जाता आशिल्लो, हे एक्सेट्रा एक्सेट्रा उठू बरयलें. एक भुरग्यान एक प्रबंध बरयलें आणि त्या प्रबंध बरयला जेन्ना टिचराक रडचेक आयलें, टिचर रडचेक चालू केलें. टिचर पेपर चेकिंग करचें घरांत घेवन वता. घरांत गेलतना ते प्रबंध कोण बरयलें ते वाचिल फुडें रडचें चालू केलें. रडचें चालू केले फुडें बामूण विचारता, हजबंड विचारता, तू कितें रडता सांग. ना एक भुरग्यान असल एक प्रबंध बरयलें, ते वाचिल नंतर म्हाका खूब मना लागले आणि म्हाका रडचें येता सांग. प्रबंध कसं नाही म्हणून विचारतना प्रबंधाचे विषय आशिल्ले की म्हळ्यार तुका जीवनात कसं तरी दुसरें कसं तरी जावचें मना आशिल्लें असलें ते कसन तू चूज करता आशिल्लें म्हळ्यार विषय आशिल्ले. तर भुरग्यान कसं बरयलें, जर म्हाका अनेक चान्स मेळ्ळे असले, जन्म घेवचे असले, हांव मोबायल जावन घेवन जन्म जातले बरें आशिल्लें म्हणून बरयता. अनेक जन्म जर म्हाका मेळ्ळे आशिल्ले असले, हांव मोबायल जावन जन्म घेता आशिल्लो म्हणून सांगता. कितें की म्हळ्यार हांव केन्ना घरा येता, आवय बायके मोबायल घेवन बसले, हांव बापायल्याक वता तोही मोबायल घेवन बशिल्लो आसता, मागीर मामा कडेन गेले तोही मोबायल घेवन उलयत बशिल्लो आसा, मामी कडेन गेले तोही मोबायल घेवन बशिल्लो आसला. जर लोकांक मोबायलच आवडता आणि मोबायलाचे बद्दल जास्त संपर्क आशिल्लो असल्यार, मुखावेल जन्मान मोबायल तरी जावन आशिल्लो असल्यार म्हाका तरी हातान घेवन तरी ताणी संपर्क करता आशिल्ली, म्हणल्यार त्या उद्देशान हांव मोबायलच जाल्यार बरें म्हणून प्रबंध बरयलो. हा ताका कोण हजबंडाकय दिसलें बरें, ताणें सांगितलें, तांकां मना दिसलें खंय तरी चुकता सांग. कडेन विचारलें कोण बरयलें म्हणून, कोणे न्ही तुमगेल्या पुतान बरयलें म्हणून सांगलें. कोणे बरयलें न्ही, तुमगेल्या पुतान बरयलें की मुखावेल जन्म जाल्लेलो असले मोबायल जावन घेवन इतले. आज मनुष्याले संपर्क कमी जाले आणि मोबायलाचे संपर्क चड जाल्लो आसा. आमकां मोबायलाची गरज आसा, मोबायलाक आमगेली गरज ना, हे एक लक्षात धरा. आमकां मोबायलाक गरज आसा, मोबायलाक काही पडेल ना, चार्ज केला ना जाल्यार काही पडेल ना, तुम्ही मोबायल मारल्यारय काही पडेल ना, किंतु आमकां फरक पडता, मोबायलाक काय फरक पडना. किंतु त्या विषय दिव्यांग भुरग्यांक कोणाकय ना. दिव्यांग भुरगे त्या मोबायलांतल्यान फ्री आसात, स्वतंत्र आसात आणि फ्रीडम तांकां मेळ्ळा आसा. मोबायलांतल्यान फ्रीडम आसात आणि ते लोकांचेर संपर्कांत आसात. त्यांनी आयल्यार तांकां पळयले, आनी आयल्यार तांचे संपर्कांत उरले.
आम्ही त्या भुरग्यांच्या बरोबर संपर्कांत उरले. भुरगे आमगे लोकांना संपर्क केन्नाही दिव्यांग भुरग्यांक म्हाका मोबायल जावका, म्हाका व्हॉट्सअपार चॅट करका, म्हाका फेसबुकांत हे येवका, मागे इंस्टाग्रामार रील येवका. केन्नाही दिव्यांग आम्ही करतात थंय वतात, थंय फोटो काढले, थंय गेले आनीक शूट केले. किंतु दिव्यांग भुरग्यांक तू हे एक मेळना. त्यातून असल एक अनुग्रह तांकां एक दिल्लो आसा. आनी आमी हांगाय सांगताची मोबायले खाणाकाची चेवडो ते संपर्काक हाड नाका. तांगेर इतल्या मनुष्य संपर्कांत तांणी कितलेक स्वच्छंद जावन गेले, तांणी स्वतंत्रपणा उरचे तशी जाता तितलें तांकां एक स्वातंत्र्य तांकां दिवचे तशी तुमी पळोवन घेवका. म्हळ्यार इतलेक मोबायलाचे आजी घडत आसा. भुरग्यांचेर वैकेची लक्ष कमी जाल्लो आसा आनी मोबायला बद्दल चड संपर्क जाल्लो आसा. एक जाल्यार एक खिशांत आनीक मोबायल, मेसेज करचे आनीक मोबायल, ऑफिसाचे 3-3 मोबायल येवन घेवन बशिल्लो आसा. एक मोबायल आसल्यार जाल्ले आशिल्ले. पयलीं एक कुटुंबांत एक मोबायल म्हळ्यार व्हड आशिल्ले. एक कुटुंबांत तू एक मोबायल म्हळ्यार व्हड आशिल्ले. आज एक व्यक्ती लेगीत 2-2 मोबायल आसा. कुटुंबाले कितले जाले म्हणले का एक दिवस अशी जाताले पॉप्युलेशन किंता चड मोबायलाची संख्या चड जाताले. ऑलरेडी आमगे लेकान जास्त उरतालेच. आमगे पॉप्युलेशन किंता मोबायलाची संख्या चड जाताले अशी दिशी तशेले संदर्भ आयच्या दिवसाक निर्माण जाता आसा. आनी हे वाडत वता कोणाकय ही हातूंतल्यान भायर येवचेक जायना. त्या न्हयशीची केन्नाय आता मस्त लोकांनी सहकार केल्लो आसा. एक 12 वर्षाचे प्रोजेक्ट जाले. एकल्यांनी हाणें दान केले, अनेकल्यान दान केले, अनेकल्यान दान केले. केन्नाही आमी दान करता खंयचे तरी असले सामाजिक कार्यक्रमाक नाजाल्यार एक चोडवाल बऱ्यापणा कितें आमी दान करता. कित्याक की म्हळ्यार संस्कृतांत एक श्लोक आसा, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय इदं शरीरम म्हणून सांगितलं आसा. हे शरीर पर लोकाले उपकार करचेकच हे शरीर देवान अनुग्रह केले. फक्त आपल्या बद्दल चिंतन करचेक न्ही. ताका एक्झाम्पल दिताना परोपकाराय वहन्ति नद्याः. जर तुमके एक क्वेश्चन विचारले की रिवर वॉटर फ्लो कित्याक जाता आसा. जर एक कडे राबील असल्यार तुमच्या गावा उदक येत आशिल्लें. जर रिवरान जर हे केलेलं असल्यार नदी आणि सर्व लोकांनी सर्व लोकांनी मिळून घेऊन मीटिंग करून आज तुलन आम्ही हांगा तुलन फ्लो जायनाची. कुशावती नदी डायरेक्ट पर्तगाळी स्टॉप जाता. ताजे मुखार हांग येना. तेन कसं करता तुम्ही. तुमकां उदक मेळटा उदक मेळना. पण कोणाला किती ते फ्लो जाता आसा परोपकाराय. लोकांना उपकारा किती उदक आरामशीर 24/7 365 डेज दिवसा वळत आसा. एक दिवस पैकीची काही धारणा घालना हे हांव माझी उदक फ्लो जायना, काही हानी आयिल्लो आसा, म्हाका मान दिलना, हांव येना. केन्ना तरी केलें एक दिवस पैकी केलें. परोपकाराय दुहन्ति गावः. एवरी डे आम्ही गायकडे वचून घेऊन दूध काण घेतात. ऍक्च्युली ते दूध ताका पाडक्याक दिवका. किंतु पाडक्याक थोडे दितात. पाडक्याक 100 ml, मनशाक 900 ml. बट गायन केन्ना तरी सांगले हे फाल्यां तुला हांव दूध दिना, मागेल पाडक्याक काय मेळना. तुमकां दूध दीत बसल्यार मागेल पाडक्याक कितें करचें. केन्ना तरी सांगले ना. दीत गेले दूध काढले काढले तितले दितात. आणि इतलं खाण देतात की दूध काढचेकच. सकाळी एकदा करतात, दनपार एकदा करतात, सांजेर एकदा करतात. 3-3 4-4 दूध काढतात. किंतु केन्नाही आक्षेप काढला की मागेल पाडके कमी जाता आणि तुम्ही जास्त घेता. केन्ना पार्टनरशिप केला 50-50 करे, 60-40 करे, 30-70 करे. केन्ना तरी सांगले, केन्नाही सांगले. दीत गेले. परोपक कोणाला कितेरी लोकांना उपकारा कितेरी. म्हणजे गायीचे शरीर कोणा किती वापरत असते लोकाले उपकाराक वापरत असा. नदी कोणाला किती फ्लो जायत असा लोकाले उपकाराक येते. परोपकाराय फलन्ति वृक्षाः. इतलं वृक्षांतू फल आणि जाता. कोणकी ओनर कोणकी खत घालूरता, कोणकी उदक घालूरता, फल कोणकी घेता. किंतु केन्नाही फल केन्नाही प्रश्न विचारना की हे मागेल झाडाचे फल हांव तुका दिना.
हांग फक्त हांग मात्र दिता, फक्त हांवची खाता. केन्नाही खंय तरी सांगले फलाना की दिस फ्रूट बिलोंग टू ओनली मी, खंय तरी बोर्ड घालावे. बट आम्ही बोर्ड घालतात, दिस प्रॉपर्टी बिलोंग्स टू सो अँड सो, दिस प्रॉपर्टी बिलोंग्स टू सो अँड सो. किंतु केन्नाही वृक्षांक सांगिल ना ग्रो माजेर जाल्लो आसा, फल मागेल वृक्षा जाल्लो आसा, हाजी प्रॉपर्टी म्हाका आसा, केन्ना तरी सांगले हांवें ना. खंयची रानांत तशी फल घेऊन तरी विकून घेऊन पैसे करतात, किंतु त्या झाडाक उपकार काही ना. सो इतले वृक्ष तेही लोकाले उपकारा खातीर हे करता आसा, नदी लोकाल उपकारा खातीर करता आसा, गाय त्यापैकीची लोकाले उपकारा खातीर हे करता आसा, हे शरीर कोणाल खातीर उपकार करता आसा. म्हणजे प्रश्न त्या संस्कृतांत विचारेल आसा. त्यातून आमगेले हे शरीर परोपकाराय इदम शरीरम, हे शरीर लोकाल उपकारा खातीर करका, लोक विश्वास प्रतिष्ठानाचे सेवे खातीर करका म्हणून गेलो हे श्लोक सांगता आसाचे. आणि हांग बशिले सर्व लोकांपैकीची जर मन केले की लोक विश्वास प्रतिष्ठानाचे खंयचे तरी एक सान कामाक तरी आम्ही हातभार लायलो म्हळ्यार आमगेल शरीर हे उपकार केले म्हणले एक भाग्य घेता म्हणून आम्ही लेखताची. तत्कून जालील तितले परले उपकार करचे तुम्ही प्रयत्न करा. अनेक कसाने महत्वाचे कितें की म्हळ्यार की आम्ही केन्ना दुसऱ्यांबद्दल चिंतन करताचे. when we think about others, God will think about you. हे आमगेल केन्नाय एक आमगेल ध्येय वाक्य. केन्नाय दुसऱ्याबद्दल चिंतन करा, देव तुगेल बद्दल चिंतन करता. त्यातून आम्ही केन्नाय प्रार्थना करताना सर्वे जनाः सुखिनो भवन्तु म्हणून सांगताचे. आम्ही केन्नाय संस्कृतांत हे करताना कसं म्हणताची सर्वे जनाः सुखिनो भवन्तु म्हणून प्रार्थना करताच विना मम कुटुंबः एव सुखिनो भवतु म्हणून आम्ही करनाच. मागेल कुटुंब मात्र सुखी उरो, बाकी उठू लोकांना हे करतावे आम्ही ना. आम्ही केन्नाही प्रार्थना करताना कसं म्हणताची सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. ते जन म्हळ्यार सर्वही जन आयले भारतांतू प्रपंचांतू अशी सर्वही म्हणजे इतले उदार आमगेली हिंदू परंपरा. सर्व जनांबद्दल आमगेले हिंदू परंपरा चिंतन करता. एक व्यक्ती बद्दल नाही, एक कुटुंबाबद्दल नाही, एक समाजाबद्दल नाही, संपूर्ण देश, संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण विश्व हाजी बद्दल चिंतन करचे तसल परंपरा म्हळ्यार ती आमगेली हिंदू परंपरा. असल हिंदू परंपरेत आम्ही जन्म घेतले हे आमगेल भाग्य आणि आम्ही श्रेष्ठ म्हणून घेऊ का. त्यातून केन्नाय देवालय प्रार्थना करताना आम्ही लोकांबद्दल चिंतन करता. बट आम्ही देवालय प्रार्थना माझे हे जावंक आशिल्लें, म्हाका तें जावंक आशिल्लें, मागेल भुरगो पास जावंक आशिल्लो, मागेल भुरग्याक कितले पर्सेंट जाय, मागेल भुरग्याक जॉब जाय, मागेल भुरग्याचें लग्न जालें, हे आमी विचारत उरताचे. केन्नाय दुसऱ्या बद्दल आमी विचारनाचे. देवालयाक वचून घेवन थंय त्रास जाता आसा तागेल त्रास एक निवारण करून दिवं. हो त्रासांत आसून सुद्धा दुसऱ्या बद्दल ताका चिंतन ह्या केन्नाय पळय. जर स्वतः त्रासांत आसा आणि तो देवालयाक मारत गेले तो आपल्या त्रासाच्या बद्दल देवालयाक प्रार्थना करता विना हा दुसरो कोण त्रासांत आसा तागेल बद्दल तो प्रार्थना करचे ताका तेन्ना मन न्याना. पळय इतले आमगेले मनुष्य बुद्धी थंय त्रासांत आसतना तागेल बर जावो, म्हाका पयशे आयले ना जाल्यार रडना, ताका पयशे येवना, असल तरेचे विचार आमी केना. एक पंता अशी जाता, दोन मित्र आशिल्ले आणि तांणी होडी म्हळ्यार शिप्प, तांणी शिप्पारी वचत असताना हवामान वैपरीत्या निमित्तानं ते शिप ब्रोक झाले, म्हणजे मोडून गेले. आता मोडून गेल्याच्यान कसं झालं की म्हळ्यार दोघी लोक पोवचे लागले, स्विमिंग करचे लागले आणि त्यांनी नदीचे खंयचे तरी समुद्राचे तीरेर येऊन पावले. आता थंय पळयले निर्जन, नो मॅन्स लँड, कोणे नाची. आता कोणाक सिग्नल दिवचे काही ना तांगेले की. सो दोघी लोकांनी कसं हे केलं की म्हळ्यार मित्रांनी हे केलं की म्हळ्यार तू एक साइड वच, तू ईस्ट साइड वच, हांव वेस्ट साइड वता. तू ईस्ट साइड बसून घे, देवा प्रार्थना कर की आमकां कसं नाही तरी मदत लागा, प्राप्त जावका, हे कर ते कर, तू प्रार्थना कर. वेस्ट साइडा वचून हांव प्रार्थना करता, देव कोणाला ऐकता पळोवया म्हणून न्हू. अशी एक मित्रांनी दोन्ही मित्रांनी उलोवन घेतले आणि काम काय ना. सो तो ईस्ट साइडा घेऊन तो प्रार्थना केलो, वेस्ट साइडा वचून घेऊन तो प्रार्थना केलो. दोघी लोक प्रार्थना करत उरले.
एक दिवसू एक शिपायले एक दिवसू ईस्ट साइडा कोण आशिल्लो तागेले की शिपायले कडेरी ते मित्रांक कसं सांग पळय हांव प्रार्थना केल्ले निमित्तान देवान मागेल ऐकून घेन मागेल कडेची ईस्ट साइडाची शिपाय तशी केले तातून देवान मागेले ऐकले म्हणून घेनो त्या व्यक्तीने सांगले कडे तो चढलो चढल्यानंतर ताणे तागे दुसरे मित्राक घेतील ना ताणे दुसरे मित्राक घेतील ना कितें घेतील ना की म्हळ्यार प्रार्थना केला हांवें मागेल प्रार्थनेकची तो हांगा आयिल्लो आसा तुगेल प्रार्थना ऐकल असल्यार तो थंय येवंक आशिल्लो तुगेल प्रार्थना ऐकल ना मागेल प्रार्थना ऐकले तातून तो हांगा आयलो म्हणून सांगत शिप मू जायत असताना एक अशरीरवाणी एक जाता एक अशरीरवाणी ते एक येता आणि ते सांगता कसन की म्हळ्यार हांव तुगेल निमित्तान हांव हांगा आयिल्लें तू प्रार्थना केल्या निमित्तान हांव हांगा आयिल्लें जो पश्चिम दिशेक वेस्टर्न साइडा कोण बशिल्लो आसा तान प्रार्थना केल्या निमित्तान हांव हांगा आयलो म्हणून सांगता ताका अजब जालें जर हांव प्रार्थना केलें तर तू हांगा आयला म्हणून हांव लेपलो जर तान प्रार्थना केलें तर तू थंय वचका आशिल्ली न्ही मागेले कितें काय म्हणताना तेन्ना अशरीरवाणी सांगता तू कसन प्रार्थना करता आशिल्लो कशी तरी करून गेलो एक शिप पेटून दी आणि शिपांतल्यान म्हाका वच्ची तशी एक हांतल्यान पार कर म्हणून तू प्रार्थना केलें तुगेल प्रार्थना कसाने एक शिप येवका आणि मागेले रक्षण जावका आणि तू अशी तुवें प्रार्थना केलें जो वेस्ट साइडान आशिल्लो ताणे तागेल बद्दल प्रार्थना केला तान प्रार्थना कसन केली की म्हळ्यार जो मागेल मित्र बशिल्लो आसा तो कसन प्रार्थना केला आसा ते तू मागेल सत्य करूसून दिव म्हणून न्हू तो देवाले प्रार्थना करता आशिल्लो तो तागेल बद्दल चिंतन करता नाशिल्लो मागेल मित्र कसन प्रार्थना करता पळय तशी जावची तशी कर म्हणून न्हू तान प्रार्थना केल्या तागेल प्रार्थना हांव स्वीकारले विना तुगेल प्रार्थना हांव स्वीकारिल ना त्यातून त्या व्यक्तीनं तागेल मित्रा बद्दल आलोचन केलें आणि मित्रानं आपल्या बद्दल आलोचन केलें आमगेल महाभारतांत पैकी अशी आसा आमगेलो दुर्योधन आसनी आमगेल म्हळ्यार दुर्योधन आमगेल म्हळ्यार स्वामेल खंय दुर्योधन सो महाभारतांत जो दुर्योधन आसा तो फक्त आपले चिंतन करता आशिल्लो ताका बाकी कोण तागे भावय ताका लागना आशिल्ले शकुनी आवय लागना आशिल्ले बापय लागना आशिल्ले फक्त ताका महाराज जावन घेवन बशी तागे इच्छा आशिल्ली आणि पांडवांक पराजय करचे कर्णाक वैके ताणे एक राजा केलो कितें केलो आपल्याले उद्देशा कितें की म्हळ्यार हो अर्जुनाक बरे प्रतिस्पर्धी म्हणले आलोचन दवर घेवन ताका ताणे मित्र केले आणि ताका ताणे राजा केले म्हळ्यार कोणाल कितें आपल्या स्वार्थ ताणे शिजोवन घेवचे कितेरी दुर्योधन खाली आपणाले आणि युधिष्ठिर कसन आसा आपले कुटुंब 5 पांडव द्रौपदी आवय बापाय एक्सेट्रा एक्सेट्रा किंतु कृष्ण परमात्मा कुटू लोकाल बद्दल चिंतन करता आता तुम्ही डिसाइड करा दुर्योधन जाव का की युधिष्ठिर जाव का की कृष्ण परमात्मा जाव का हे तुमगेल हातांत आसा आणि तुम्ही चूज करचे तुमका अवकाश मेळ्ळा आसा आणि आयच्या दिवसाक लोक विश्वास प्रतिष्ठान तशीची संजय पै रायतुरकर चॅरिटीज आणि सर्वही अनेक लोकांना हांगा दान केल्लें आसा जी अनेक लोकांना शारीरिक जावन गेलो मानसिक जावन गेलो तांणी हांगा योगदान दिल्लें आसा ते सर्वही योगदान केलें तसले सर्वही व्यक्ती तशीची पालक वर्ग शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग हे सर्वही लोकांले जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत राव अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद प्रभाषणाचा मी मंगल गणिताची श्री कृष्ण अर्पण